नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन ऑफिसमध्ये खूप चिडचिड करत असतो. अगदी तो चैतन्याला देखील सोडत नाही. चैतन्य बोलतो, तुला बरं वाटत नसेल तर तू घरी जा, मी इथलं सर्व मॅनेज करतो. तसं तो घरी जायला निघतो. इकडे अस्मिता दूध प्यायला नकार देते. मला दूध पिऊशी वाटत नाही असं ती बोलते. तेवढ्यात सचिन समोर येतो आणि सचिनला पाहिलं तिला खूपच आनंद होतो. अक्षरशः ती सचिनला उठून बिलगते. तो हॅलो ब्युटिफुल तिला बोलतो. तू आत्ता कसं काय आलास अशी कल्पना विचारल्यानंतर तो बोलतो, ऑफिसवरनं सुट्टी काढली आहे, उद्या येणार होतो पण आजच आलो. मी थोडं फ्रेश होऊन येतो, सँडविच कर असं सायलीला अस्मिता बोलते. तो फ्रेश होण्यासाठी जातो. तेवढ्यात तो गेल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुनला कल्पना बोलते की सँडविच खा. सँडविच बघितलं त्याला खूप आनंद होतो. तो बोलत असतो त्याच वेळेस सचिन आल्याचं त्याला कळतं. समोर बघितल्यावर सचिनचा चेहरा पारच उतरतो आणि इकडे नागराज महिपतच्याच एका माणसाला बोलवतो आणि चिठ्ठी साक्षीला पोच कर असं त्याला सांगतो. तसं त्या पद्धतीने तो निघतो देखील. इकडे सचिन सँडविच खात असतो. त्याचं पोट भरतं. तो म्हणतो की नको अजून. अस्मिताला फोर्स करते, पण त्याला नको असेल तर कशाला देतेस बळजबरी असं अर्जुन बोलतो. सचिनला खूपच वाईट वाटतं. सचिनला खूप सारे टोमणे मारत असतो तो अर्जुन, पण चिडलेला देखील असतो. रागारागात तो तिथून निघून जातो. इकडे साक्षी सचिनची वाट बघत असते. त्याला कॉल करते पण तो कॉल काही उचलेना. तेवढ्यात तो व्यक्ती तिथं येतो आणि त्याला चिठ्ठी देऊन जातो. चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, सावध राहा. ती चिठ्ठी वाचते आणि खूपच घाबरते. पटकन घरी जाते. इकडे अर्जुन मला काय सांगायचं आहे असं सायलीला बोलतो. तो सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या तोंडातून काही शब्द फुटत नव्हता. तो शेवटी बोलतो की एक केस संदर्भात तुला बोलायचं आहे. एक क्लायंट आहे आणि क्लायंटची बहीणच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे आणि तो तिला फेस आउट करायचं बोलतोय. त्याच वेळेस ती प्रेग्नेंट आहे असं देखील तो बोलतो. ही सायलीला पाहून थोडंसं विचित्र वाटतं, पण सायली सांगते की तिला काही न जाता होता त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. इकडे साक्षी खूपच टेन्शनमध्ये असते. अण्णाचा तपास लागत असतो आणि सचिनही कुठे गेला काहीच कळत नसतं. ती सावधरा या चिठ्ठीला घाबरून नागराजच्या तिथे बोलवते. नागराजने सगळं प्लॅन आउट केलेलं असतं. ही चिठ्ठी का लिहिली असेल, कोणी लिहिली असेल असं ती विचारत असते. तेवढ्यात नागराज देखील वरच्यावर पॉलिशी मारतो आणि काहीतरी वेगळं आहे, महिपतने निरोप पाठवला आहे असं तो सांगतो. पण असं निरोप कधी पाठवू शकत नाही अण्णा असं ती बोलते. तेवढ्या दाराची बेल असते. खूप घाबरत ती दारात उघडते. दारात कोणीच नसतं, पण खाली एक तिला दिसतं की गिफ्ट आहे. ती गिफ्ट घेते आणि आतमध्ये येते. हे कोणी ठेवलं हे तिला माहीत नसतं. नागराज आणि ते दोघेही गिफ्ट ओपन करून बघतात. सगळं रॅपर काढल्यानंतर तो मात्र ती गिफ्ट तिच्या हातामध्ये देतो. तर तिच्यामध्ये वेगळं दृश्य असतं. त्याच्यामध्ये जुन्या साक्षीचा फोटो असतो आणि साक्षीऐवजी जी व्यक्ती मेली माया तर तिचा फोटो असतो. म्हणजे नक्षत्र कुणाला तरी हे कळलं असणार आहे की साक्षी अजून जिवंत आहे असं ती घाबरते. ॲक्च्युली इथे नागराज सगळं रेकॉर्ड करत असतो, कारण ते महिपतला त्याला दाखवायचं असतं. ती खूप घाबरली असते. अण्णा तुम्ही कुठे आहे? खूप रडकुंडी आलेली असते. रडत देखील असते. अण्णा तुम्ही लवकर या, मला खूप भीती वाटते असं ते सगळं रेकॉर्ड नागराज करत असतो. इकडे सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये डिस्कशन चालू असतं केस संदर्भात, जी 22 वर्षापूर्वीची घडलेली आहे. ती डेड बॉडी कुणाची होती आणि डेड बॉडी संघ ह्या प्रियाचे DNA टेस्ट मॅच कसे काय झाले. नक्कीच हॉस्पिटलमधलाच कोणतरी इन्व्हॉल्व ह्याच्यामध्ये असणार आहे असं अर्जुनला डाऊट येतो. इकडे सचिनचा तो खूपच विचार करत असतो. त्यावेळेस महिपतशी रिलेटेड जो बी केस आहे ती केसचे सगळं स्टडी तिने ह्याच्या बोर्डवर काढलेला असतो. अर्जुन हे पाहून खूप खुश होतो. आणि आता नागराज महिपतवर कशी गेम करतो, साक्षी कशी घाबरली ते तो व्हिडिओ दाखवल्यानंतर महिपत त्याचं नाव घ्यायला नकार देतो की काय, याबद्दल आपण खूपच रंजक असं भाग पुढे बघणार आहोत. आणि सायली आणि अर्जुन ते हॉस्पिटलपर्यंत कसे पोहोचतात, ज्यांनी डेड बॉडी अरेंज केली या त्यांच्याकडे पोहोचणार आहे.